काय मग जेवण कसं वाटलं तुला? मस्त वाटलं. नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय, सर्वांना सादर नमस्कार. तर मित्र, आपण गेल्या वर्षी मागे गणेशोत्सवाचा म्हणजे व्हिडिओ बनवला होता. आपण बघितलं की घरोघरी गणपती मांडले होते, परंतु गणपती म्हणजे गणेश जयंती. आता गणेश जयंती म्हटलं म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपण जयंती वगैरे साजरे करतो त्याचप्रमाणे वाढदिवस वगैरे, तर गणेश जयंती साजरी करण्याची एक प्राचीन पद्धत जी आज देखील आमच्या गावामध्ये साजरी केली जाते. असे विविध गावामध्ये साजरी केली जाते. आपल्या जसा वेळ मिळेल तसा आपण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूच. तर आज आपण चालू गणपतीच्या मंदिरामध्ये आणि आज आपण गणेश जयंतीचा सोहळा अनुभवण्यासाठी. तर जाऊया आपल्या देवळात. जे देऊळ असं आहे की ज्यावेळी आपण नेहमी तिथे म्हणजे दहीहंडी असते, ते दहीहंडीच्या वेळी नेहमी आपण त्या देवळाला भेट देतो. तर आज त्या देवळामध्ये आपण कार्यक्रम पूर्णपणे हा ब्लॉग दाखवण्यासाठी चाललो आहोत. आता आपण मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आता वेळ झालेली आहे फूल पडण्याची. फूल पडणे म्हणजेच पुष्पवृष्टी. पुष्पवृष्टी म्हणजे उत्सवातील एक महत्त्वाचा क्षण. अगोदर आपण गणपतीचे दर्शन करूया आणि मग पुढचा कार्यक्रम दाखवूया. देवाचा जन्म सोहळा आता सुरू होत आहे. आता देवाची अंघोळ चालू आहे, म्हणजे नहाणे चालू आहे. ते आपण पाहूया अगदी अभंगाच्या चालीवर.
पाहिलं तर आता बाजूला अभंग चालू आहे, पदवंदा, आणि खरोखर सांगतो की देव प्रत्येकाच्या भेटीला गेले आणि प्रत्येकजण देवाला भेट देतो, देवाच्या पाया पडतो. आलेल्या माणसाला म्हणजे आलेल्या महाराजांना समोर देवस्वरूप समजून त्यांनी तिथे दर्शन घेतले होते, आपण पाहिलंच आहे. आध्यात्मिक मुक्त सांप्रदायिक केलवणे हा माझ्या केलवणे गावातील अति म्हणजे फारच जुना म्हणजे फारच प्राचीन आता म्हणावं लागेल. सद्गुरू माऊली हसरम बाबांनी सुरुवात केलेली
ही जी म्हणजे त्यांनी एक वृक्ष म्हणजे एक रोपटं लावलं होतं, पण ते आता रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता आपण वारकऱ्यांचा सोहळा पाहिला, म्हणजे आपल्या गणपतीचा जो जन्म सोहळा पाहिला. बरेच वर्षाची माझी इच्छा होती की देवाचा सोहळा हा दाखवावा, परंतु आज बघा योगायोग आलेला आहे. विशेष म्हणजे काय, आज मला म्हणजे तिकडे BPL माझी चालू होती, त्याची देखील शूटिंग चालू होती, परंतु देवाला प्रार्थना केली की देवा कोणत्या परिस्थितीत मला तुझा जन्म सोहळा हा मला भेटायला पाहिजे. परंतु देवाच्या मनात आहे, देव सर्व करतो, कारण हे सर्व केलं देवानेच केलेलं आहे. जाऊया आता आपण म्हणजे सोहळा पाहिला. आता महाप्रसादाची सोय आहे ती कशी केली आहे, कारण महाप्रसाद देखील आहे. तर आपल्या कार्यक्रमाला एक रंग यावा म्हणून आपण कार्यक्रमाची थोडी एक माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं कार्यक्रमाचं आयोजन कसं होतं? चांगलं होतं, बरोबर आहे, पण कसं होतं म्हणजे सप्ताह होतो की डायरेक्ट दिवशी असतं? सप्ताह होतं म्हणजे 7 दिवस अगोदर. 7 दिवस अगोदर. आणि नंतर म्हणजे शेवट काला ना. आता आपण बघितलं तर जन्म होता, मग काला कधी असतो? संध्याकाळी ना. ठीक आहे, धन्यवाद. इथे प्रसाद वाटला जातो, आपण बघितलं आहे. आणि त्याच्या बाजूला तिकडे महाप्रसादाची सोय आहे. नमस्कार. बघा इथं आता महाप्रसादाची सोय चालली आणि स्वयंसेवक अगदी स्वार्थपणे सेवा करत आहेत. आपण पाहिलंच, आपल्या पहिल्यांदा स्वयंसेवकच भेटलेला आहे. आणि नंतर आपण जर पुढे गेलो तर इथे सुंदर प्रकारे जेवण बनवायचं काम चालू आहे. काय जेवायला काय बनवलंय? दाल आणि चवली बटाट भाजी. ओके, म्हणजे आपली फेमस आहे भाजी ना. मिरची, पापड, लोणचं. हा, अगदी पंचपक्वान. आणि स्वीट पण आहे. स्वीट पण आहे ना. जर आपण बघितलं तर चवलीची भाजी बघा इथे चवलीची भाजी बनवली जाते, म्हणजे बनवलेली आहे आता. ते 2 टोप एकूण चवलीचे आहेत. 2 टोप आहेत ना. इथे पिठावर रांगोळ्या वराला आलेला आहे घाण्यापूर. हा राईस. आणि इथं जर बघितलं तर बघा गावचे ज्येष्ठ क्रिकेटपटू आज एक सेवा करण्यासाठी आलेले आहेत. आणि इकडे जर बघितलं तर भात आहे. आणि इकडं काका भात म्हणजे वाढतात त्याच्यामध्ये काय काय लोणचं वगैरे आहे. हो, थोबार घेणार. ही मिरची कशी बनवली जाते? म्हणजे या मिरचीबद्दल बरेच लोक मला विचारतात. कांदा, टमाटा आणि हळद. म्हणजे कसं होतं माहिती आहे की रेसिपी बघायला भेटतच नाही त्याची, म्हणून बोलते. नेहमी भाजीची आणि दालीची भेटते. आणि ही डाळ बघा लोणचा. हा, ही डाळ डालीचं एक पातेलं केलंय ना. बघा आज आपल्या आता सध्या म्हणजे आपल्या शेवग्याच्या शेंगाचा आपला जो सीझन चालू आहे आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत आणि उत्कृष्टपणे डाळ बनवलेली आहे. आचार्य सर्व सार्वजनिक मंडळ. आचार्य सर्व सार्वजनिक मंडळ. ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद. मंडळ आभारी. मंडळ हरिओम. आता छानपैकी केलेलं आहे माऊलींनी. म्हणजे कसं आहे की यावेळी मी नाही दाखवलं तर आमच्या मंडळीने म्हणजे संत मंडळीने दाखवलेलं आहे. आता संत मंडळाची भोजन व्यवस्था देखील चालू आहे. आपण बघत आहात की स्वयंसेवक जेवण वाढत आहेत आणि त्यांच्या बाजूला म्हणजे बघा कसं की निस्वार्थपणे सेवा करताना आपणास तुम्हाला वारकरी दिसतील. आणि जेवायला सर्व मंडळी बसलेले आहेत आणि आपण पुढे चाललो. बघा रांगचे रांग बसलेले जेवायला. नमस्कार शेठ. हरिओम. बघा आज देवाच्या इथे प्रत्येक जण नतमस्तक होतोय. आपण आता अल्ट्रा वाईड लावलेला आहे आणि अल्ट्रा वाईडने आपण जर बघितलं तर बघा सुंदर असं जेवणाचं आयोजन केलेलं आहे. गेली अनेक वर्षाची परंपरा ही आजपर्यंत देखील कायमस्वरूपी राहिलेली आहे. खऱ्या अर्थाने एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की एका रोपट्याचं वटवृक्षात ज्यावेळी रूपांतर होतं तेव्हा एक मजा म्हणजे ती आयुष्याची मजा असते की एखाद्या गोष्टीचा आनंद म्हणजे परमेश्वराचा आनंद जर आपण लुटत असू तर खूप छान आहे. एवढी जागा बघा महाप्रसादासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर आणखी जास्त भाविक आहेत म्हणून आमच्या वारकरी मंडळींनी इथे देखील जेवणाची सोय केलेली आहे. बघा काय मग जेवण कसं वाटलं तुला? मस्त वाटलं? आवडलं? बोल गणपती बाप्पा. ठीक आहे.